आता मुंबईमध्ये येऊयात. राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत. राजू, आज मुंबईचं म्हणजे ठाणे आणि कोकणाच्या सगळ्या भागातली या सगळ्या पट्ट्याची बैठक होतीये. खास करून ठाण्याकडे लक्ष असणार आहे, कारण ठाण्यामधला संघर्ष मोठा आहे. भाजप आणि शिंदेमधला हा जो काही संघर्ष आहे, तर त्याबाबत आजच्या बैठकीमध्ये काही चर्चा होऊ शकते का? आणि त्यासोबतच कोकणाच्या बैठकीमध्ये काय अपेक्षित आहे? माधवी, आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कुठल्याही क्षणी जी आहे ती होऊ शकते आणि त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवरती आलेले आहेत. काल नाशिकची बैठक झाली, मराठवाड्यातली बैठक झाली आणि आज आपण पाहतोय का सायंकाळी मुंबईमध्ये बैठक होणार. ही बैठक मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील संपूर्णपणे आढाव्याची ही बैठक होणार आहे आणि यामध्ये स्ट्रॅटेजी आहे ठरवली जातील. त्यामुळे आजच्या बैठकीला कोकणातील सगळे त्याचप्रमाणे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतले सगळे आमदार असणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असणार आहे आणि एक प्रकारची स्ट्रॅटेजी आहे ती ठरवली जाणार आहे. मात्र हे सगळं ठरवत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाण्यातला जो काही संघर्ष आहे, गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की गणेश नाईक वर्सेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना यांच्यामधला हा संघर्ष आहे. त्यामुळे पालघर असेल किंवा ठाणे असेल यामध्ये जी आहे ती चर्चा होत असताना नेमकी काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण पाहतो की काल ज्या प्रकारे बैठक झालेली आहे, महायुतीच्या सोबत जायचं आहे अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. मात्र ज्या ठिकाणी शक्य नाही अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करायची आहे. त्यामुळे निश्चितपणे नवी मुंबई असेल, ठाणे असेल या ठिकाणी नेमकी कशी लढत लढणार आहे, सोबळाचा नारा देणार आहेत की शिवसेनेला सोबत घेणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण आपण पाहतोय वारंवार एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये गणेश नाईक आपल्याला बोलताना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे भाजपचे आमदार सुद्धा अनेकदा आपल्याला एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये बोलताना पाहायला मिळतात. त्यामुळे ठाण्यामध्ये निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र जाणार का, हा सगळा प्रश्न जो आहे तो समोर आहे. त्यामुळे आता कुठेतरी संपूर्णपणे स्ट्रॅटेजी आखली जाणार आहे. प्रत्येक विभागाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे आणि त्यासोबतच राजकीय संघर्षही वेगवेगळ्या पातळीवरचा आहे. त्यामुळे सगळ्या विभागांमध्ये भाजपकडनं कशी तयारी केली जाते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, औत्सुक्याचं ठरणार आहे. कृष्णा, मुकुल आणि राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.